माघार घेतलेला उमेदवार निवडून येतो आणि अधिकृत उमेदवाराचा दारुण पराभव होतो। राजकारणात अनेक चमत्कार पाहायला मिळतात, पण नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जे घडलंय ते अत्यंत धक्कादायक आणि तितकंच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातंय। महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला। विशेष म्हणजे त्यांचा पराभव अशा उमेदवाराने केलाय ज्याने मतदानाच्या काही दिवस आधीच निवडणुकीतून माघार घेतल्याच्या घोषणा सुरू होत्या। मग नेमकं घडलं काय आणि नाशिकच्या या निकालामागं कोणतं राजकीय गणित आहे, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली होती। मात्र नाशिक जिल्ह्यात भाजपाचे मतदान मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपामधील अनेक इच्छुक या जागेसाठी प्रयत्न करत होते। जागा शिवसेनेकडे गेल्यानंतर भाजपाचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला। त्यानंतर भाजपाच्या पक्षश्रेष्ठीनंतर हस्तक्षेप केला। चर्चेनंतर गणेश गीते यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र गोकुळ गीते यांनी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला। दरम्यान दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला जागा मिळाली होती, मात्र ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। यातून महायुतीमध्ये एक वेगळंच राजकीय समीकरण तयार झालं। शिंदे गटाकडून असा संदेश दिला जात होता, नाशिकमध्ये भाजपाचा बंडखोर उमेदवार माघार घेतल्यास जळगावमध्ये शिवसेनेचा बंडखोर उमेदवार माघार घेईल। यामुळे नाशिकमधील गोकुळ गीते यांना निवडणुकीतून थांबवण्यासाठी भाजपाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र अनेक प्रयत्नानंतरही गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही। त्यानंतर त्यांच्यावर विविध पद्धतीने दबाव आणल्याची चर्चा आहे। अखेर मतदानाच्या काही दिवस आधी गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली। यानंतर लगेच जळगावमध्ये शिंदे गटाचा बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे महायुतीतील दोन वाद मिटल्याचे चित्र निर्माण झाले आणि आता सर्व काही सुरळीत होईल असं वाटू लागलं। मात्र प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला। नाशिकमध्ये माघार घेतल्याची घोषणा करणारे गोकुळ गीते तब्बल 357 मत मिळवून विजयी झाले, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली। म्हणजेच माघार घेतल्याचे जाहीर करणाऱ्या उमेदवारानेच अधिकृत उमेदवाराचा दारुण पराभव केला। राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा आहे। विशेष म्हणजे ज्या जळगावमध्ये बंडखोरीचा प्रश्न निर्माण झाला होता तिथे मात्र भाजपाचा उमेदवार विजयी झाला। निकालानंतर शिवसेनेने उमेदवार नरेंद्र दराडे अत्यंत संतप्त झाल्याचे दिसून आले। गोकुळ गीते यांच्या समर्थकांसमोर त्यांनी गोकुळ गीतेंवर तीव्र टीका केली होती। आमचेच पैसे घेऊन मतदारांना वाटले आणि त्याच मतदारांच्या जोरावर तुम्ही निवडून आलात असा आरोप नरेंद्र दराडे यांनी केल्याची चर्चा आहे। आपण बघतोय हे काय नेमकं झालं? विश्वासघात केला आमच्यावाला त्यांनी। सांगा सगळं डिटेल देईल, काय पैसे घेतले, काय दुनियादारी केली, सगळं आमचेच पैसे घेऊन आमच्या लोकांना वाटले। या संपूर्ण निकालामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवर गटबाजी आणि बंडखोरी पुन्हा एकदा समोर आली। एकूण 17 विधान परिषद जागांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या, मात्र यापैकी केवळ 3 जागांवरच शिवसेनेला विजय मिळवता आला। नाशिकची जागा गमावल्यामुळे हा निकाल शिंदे गटासाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। आता या निकालानंतर महायुतीमध्ये कोणती चर्चा होणार, नाशिकच्या पराभवाची जबाबदारी कोणावर जाणार आणि भविष्यात अशा प्रकारच्या बंडखोरीला रोखण्यासाठी कोणती पावले उचलावी लागणार, हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला नाशिकच्या या निकालामागे काय असेल खरं सत्य हे आम्हाला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।